उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंदर. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती ही करेगा, शिंदेंचा टोला. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना रणशिंग फुंकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत पदाधिकारी मेळावा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर. कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार लोकार्पण. महापालिकेच्या विविध विकास कामांचंही लोकार्पण आणि भूमिपूजन. पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. अहिल्यादेवी यांची त्रिजन्मशताब्दी साजरी केली जाणार. फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेणार भेट. दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियममधील कार्यक्रमाला सुद्धा राहणार उपस्थित. मेसीच्या भारत दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. राज्यात थंडीचा कडाका कायम. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंड तापमान. निफाडचं तापमान नीचांकी 7.1 अंशावर. थंडीची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. मुंबईतील हवा वाईट ते अति वाईट स्थितीत. मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक. गोवंडीचा AQI 230 वर. कांदिवलीच्या एकतानगरमध्ये 2 गटात हाणामारी. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी. मात्र पोलिसांना मारहाण करण्याचा गुंडांचा प्रयत्न. मुंबईमध्ये धोकादायक पद्धतीनं गाडी चालवण्याचे प्रकार सुरूच. गाडीच्या सनरूफमधून बाहेर येत महिला सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातील उपवनमधील व्हिडिओ असल्याचीही माहिती. मावळमध्ये अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार. चिमुकलीला घरापासून दूर नेत बलात्कार करून निर्घृण हत्या. चिमुकली घरातून झाली होती बेपत्ता. मावळ परिसरातून तीव्र संताप व्यक्त. संगमनेरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद. निष्पाप बालकाचा घेतला होता बळी. इतर बिबटे पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहीम सुरू. सामान्य घरगुती वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. सामान्य ग्राहकांसाठी पोस्टपेड स्मार्ट मीटरच. मुख्यमंत्र्यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवस परदेश दौऱ्यावर. जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांचा करणार दौरा. तीनही देशांची द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर. मोदी आणि शहांना सत्तेतून बाहेर काढणार. मोदींचा आत्मविश्वास संपलाय. भारतात फक्त सत्याचाच विजय होणार. राहुल गांधी यांचं विधान. महाराष्ट्र हरियाणात मतचोरीमुळेच भाजपचं सरकार आल्याचाही आरोप. ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रकिनारी सण साजरा करणाऱ्या जूनवर गोळीबार. यामध्ये 12 जणांचा मृत्यू. बॉन्डी बीचवरची घटना. गोळीबार करतानाचा व्हिडिओ देखील समोर. तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी मात. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर.